आज आपण बनवणार आहोत फणसाचे घारगे। त्यासाठी मी फणसातनं गरे काढलेले आहेत, त्याच्या बिया सेपरेट केल्या। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। फणसाचे गरे आणि वेलची पावडर। आपण हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण एका भांड्यामध्ये गाळून घेऊया। म्हणजे ह्याच्यातलं जे पण जाडसर राहिलेलं असेल ते सेपरेट होऊन जाईल। हे आता आपण गाळून घेतलेला आहे फणसाचा गर। 3 वाट्या फणसाचा गर आपल्याला हा गाळल्यानंतर मिळालेला आहे। आता याच्यामध्ये आपण 2 वाटी गूळ ॲड करणार आहोत। याला आता आपण गॅसवरती शिजवून घेऊयात। या मिश्रणामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स झालाय। आता आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊयात। एका ताटामध्ये मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी गव्हाचं पीठ। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्याला। थोडीशी हळदी पावडर आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आपलं जे फणसाचं मिश्रण होतं ते आपण आता ओतणार आहोत। याचा आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं एकदम सैलसर। आणि ह्याला आता आपण झाकून 3 ते 4 तासासाठी असंच ठेवणार आहोत। पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। आता ह्या प्लास्टिकच्या पेपरला मी थोडंसं तेल लावून घेतेय आणि ह्या पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा तयार करायचा। तो याच्यावरती आपल्याला गोल आकारात थापून घ्यायचा। पुरी थापून झाली आहे। कढईमध्ये तेलही तापलेलं आहे। आता आपण यामध्ये ही पुरी तळून घेऊयात। मंद आचेवरती ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने हिला आपण व्यवस्थित तळून घेऊयात। प्लेटमध्ये काढून घेऊयात।